मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंचं कुंभमेळ्यातील पवित्र स्नानावर भाष्य, तर आताच कोरोना गेलाय आणि तिकडे जाऊन अंघोळ करतायत. श्रद्धेला काही अर्थ आहे की नाही, राज ठाकरे यांचं वक्तव्य. गंगा साफ कधी होणार, राज ठाकरेंचा सवाल. प्रत्येक पदाधिकाऱ्याचं काम दर 15 दिवसाला तपासणार. पदाधिकाऱ्यांमध्ये कामचुकारपणा दिसला तर पदावर ठेवणार नाही. मनसेच्या वर्धापन दिनाच्या भाषणात राज ठाकरेंच्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. बीडमधील काँग्रेसच्या सद्भावना पदयात्रेचा दुसरा दिवस. मत्स्यजोग ते बीड काँग्रेसची सद्भावना यात्रा सुरू, तर आज बीडमध्ये सद्भावना रॅलीचा हा समारोप होणार. संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामतीमध्ये मोर्चा, तर देशमुख कुटुंबीय या मोर्चात सहभागी. सर्वधर्मीयांच्या वतीनं हत्येच्या निषेधार्थ मोर्चाचं आयोजन. कृष्ण आंधळे केज पोलीस ठाण्यामध्ये सर्रास वावरायचा. आंधळेला पोलिसांचं तसंच राजकीय पाठबळ होतं. धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया. आंधळे कुठे आहे हे पोलिसांनीच सांगावं, धनंजय देशमुखांचं वक्तव्य. माझ्या वडिलांच्या हत्येसाठी मदत करणाऱ्यांना देखील सहारोपी करा, वैभवी देशमुखची मागणी. तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याला 3 महिने का लागले, युगेंद्र पवारांचा सवाल. देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा हात असेल तर त्यांनाही सहारोपी करा, युगेंद्र पवारांची मागणी. संतोष देशमुखांची हत्या होऊन 3 महिने उलटले, मात्र अजून सुद्धा एक आरोपी फरार. पोलिसांच्या कामगिरीवर युगेंद्र पवारांची नाराजी, तर आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, युगेंद्र पवार यांची मागणी. सतीश भोसलेला अटक न झाल्यामुळे बीडमधील शिरूर कासार बंदची हाक, तर सतीश भोसलेवर गुन्हा दाखल, मात्र अद्यापही अटक नाही. शिरूर कासार पोलीस ठाण्यावर आक्रोश मोर्चा. ज्यांना मोर्चे काढायचे त्यांनी काढावेत, आम्ही आमचं काम करणार. सतीश भोसलेवर बोलण्यास आमदार सुरेश धसांचा नकार. प्रशांत कोरटकरच्या रोल्स रॉयस या कारवरून महेश मोतेवार याचा धक्कादायक आरोप, तर केंद्रानं नेमलेल्या प्रशासकानं जप्त केलेली 500 कोटींची संपत्ती परस्पर विकल्याचा दावा. गौरव आहुजाच्या मेडिकल रिपोर्टमध्ये अल्कोहोलचं प्रमाण. कराडमध्ये केलेल्या मेडिकल रिपोर्टमध्ये अल्कोहोलचं प्रमाण आढळल्याची सूत्रांची माहिती. गौरव आहुजाचा मित्र भागेश ओसवालला येरवडा पोलिसांकडून अटक. ओसवालच्या मेडिकल रिपोर्टमध्ये सुद्धा अल्कोहोलचं प्रमाण आढळलं. भागेश ओसवालला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याच्या मित्रांनी खाण्यासाठी पार्सल मागवलं होतं, मात्र माध्यमांचे कॅमेरे असल्यामुळे पोलिसांनी त्यांना हकललं. बॉक्समध्ये कोल्ड कॉफी, बर्गर आणि कोल्ड्रिंक्स होतं. गौरव आहुजाचा माफी मागतानाचा व्हिडिओ समोर. अश्लील चाळे करणारा गौरव आहुजा पोलिसांच्या ताब्यात. माझं कालचं कृत्य चुकीचं, मी मनापासून माफी मागतो. व्हिडिओतनं गौरवचा माफीनामा. गुढीपाडव्याला दांडपट्टाच फिरवणार. सदानंद मोरे यांचं भाषण राज्यभर आयोजित करणार. मनसेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंची माहिती. मला फक्त ओबीसींचं नाही तर सर्व समाजाचं नेतृत्व करायचंय. ओबीसी मराठा संघर्ष कमी करण्यासाठी मी प्रयत्नशील, मंत्री पंकजा मुंडेंचे एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात विधान. औरंगजेबाची कबर हटवली पाहिजे असं आम्हालाही वाटतं, तर काँग्रेसच्या काळामध्ये पुरातत्व विभागाकडून औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण. कबर संरक्षित असल्यामुळे काही गोष्टी कायद्यानं कराव्या लागतात, मुख्यमंत्र्यांचं विधान. औरंगजेबाची कबर किती वर्ष राहील हे येत्या काळात दिसेलच. संभाजीनगरातील औरंगजेबाच्या कबरीबाबत नितीश राणेंचं सूचक विधान, तर या संदर्भात राज्याचे प्रमुख निर्णय घेतील, राणेंची प्रतिक्रिया. अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यात वाढ होणार नाही. हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपये करणं सध्या तरी अशक्य, सूत्रांची माहिती. 2100 रुपये देऊ असं म्हणून मतं मागितली. दरम्यान आता सरकारकडे पैसे नाहीयेत, जनता बंड करत नाही तोवर फसवणूक सुरूच राहील, संजय राऊतांची सरकारवर टीका. एकनाथ खडसेंनी माझ्या बाबतीत निंदनीय विधान केलं होतं, तर मला सुद्धा एक खून माफ करण्याची मुभा देणार का? रोहिणी खडसेंच्या एक खून माफीच्या मागणीवर अंजली दमन यांचा टोला. एकनाथ शिंदेंना शिवसेनेमुळे सोन्याचे दिवस आलेत. शिंदेंच्या सोन्याच्या चमचा या वक्तव्यावरून संजय राऊतांची टीका. बाळासाहेबांच्या विचारामुळे आम्हाला सगळं मिळालं, आम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले नाहीत, संजय शिरसाट यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर. शिवसेना आमदार किरण सामंत यांचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र, तर राजापूर मतदारसंघाचे पालकत्व घेण्याची मोदींना विनंती. मतदारसंघासाठी भरघोस निधी देण्याची सुद्धा मागणी. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक. सह्याद्री अतिथीगृहावर संध्याकाळी 7 वाजता या बैठकीचं आयोजन. बेताल वक्तव्य करणारे अबू आझमी यांच्यावर गुन्हा दाखल करा. सोलापूरचे भाजप जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत पवार यांची मागणी. अहिल्यानगरमध्ये खासदार निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. मॅरेथॉनमध्ये हजारो धावपटूंचा सहभाग. इचलकरंजीत ठाकरे गट आक्रमक. भैयाजी जोशी यांच्या विरोधात जोरदार निदर्शनं, तर जोशी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी. सोलापूरच्या माढा तहसील कार्यालयासमोर शिवसेनेचं आंदोलन. 1.5 महिन्यांपासून कुणबी प्रमाणपत्रांचं अर्ज स्वीकारण्यास टाळाटाळ केल्याची निषेधार्थ आंदोलन.
शक्तीपीठ महामार्गाची सुरुवात सेवाग्रामपासून होणार. दरम्यान पालकमंत्री पंकज भोयर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले. महामार्गामुळे राज्याच्या विकासाला चालना मिळणार असल्याची भोयर यांची प्रतिक्रिया. ठाकरेंच्या शिवसेनेकडून सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रभारी जिल्हा प्रमुखपदी संतोष पाटील यांची निवड. अमर पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर रिक्त होती जागा. भंडाऱ्याच्या परसावाडे या ठिकाणी पाणी टंचाईवरून उपसरपंच पवन खवास यांचं आंदोलन. प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी साडी घालून उपसरपंचानं घागरी फोडल्या. लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा. वाशिम बाजार समितीमध्ये चियाची मोठ्या प्रमाणात आवक, तर बाजार समितीत वजनाद्वारे शेतकऱ्यांची लूट. चियाला 11,000 ते 12,500 रुपये प्रति क्विंटलचा दर. वाशिम जिल्ह्यामध्ये आरटी अंतर्गत 649 विद्यार्थ्यांची निवड. प्रवेश प्रक्रियेला आता 10 मार्चपर्यंत मुदतवाढ. अभिनेता अजिंक्य देव यांनी सहकुटुंब घेतलं तुळजाभवानी देवीचं दर्शन, तर अजिंक्य देव यांनी सहकुटुंब देवीची आरतीही केली. मंदिर संस्थांकडून अजिंक्य देव यांचा सत्कार. गुहागर विजापूर मार्गावरील तांबीजवळ ट्रॅक आणि कंटेनरचा अपघात. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. अपघातामुळे मार्गावर वाहतूक कोंडी. चंद्रपुरातील पोलीस कर्मचारी हत्या प्रकरणातील 3 आरोपींना अटक, तर न्यायालयानं 3ही आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. कोपरगाव तालुक्यातील कासली शिवारामध्ये एका 20 वर्षीय विवाहितेचा मृतदेह वाहत्या पाण्यात आढळल्यामुळे खळबळ. 6 मार्चला नातेवाईकांची महिला बेपत्ता झाल्याची तक्रार. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी कोल्हापुरातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली, तर प्रशांत कोरटकर बाबत माहितीच्या नेत्यांनी भूमिका स्पष्ट करण्याची यावेळी मागणी. कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढवता येणार नाही. केंद्रीय जल आयोगानं कर्नाटक सरकारला बजावलं, तर उंची वाढवण्यासाठी कोणतीही परवानगी दिली नसल्याचंही स्पष्ट. जीएसटीचा दर आणखी कमी होण्याची शक्यता. करारमध्ये आता समतोल साधण्याचं काम अंतिम टप्प्यात. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती. चंद्रपूरमधून 1.5 लाखांचं 472 किलो बनावट पनीर जप्त. अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाची कारवाई. पनीरच्या नावाखाली चीज अॅनालॉगची होत होती विक्री. मनमाड, नाशिक आणि भुसावळ रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर 6 दिवस बंदी. आगामी होळी सणाच्या पार्श्वभूमीवर गर्दी नियंत्रण करण्यासाठी निर्णय. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक. माटुंगा ते मुलुंड दरम्यान लोकल धीम्या मार्गावर वळवल्या जाणार. कसारा स्थानकामध्ये आजही ब्लॉक, तर आता उड्डाणपुलाची तुळई उभारण्यासाठी विशेष वाहतुकीचा ब्लॉक. मध्य रेल्वेच्या वेळापत्रकावर याचा काहीसा परिणाम होणार. शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना नोटीस, तर पान मसाल्याच्या जाहिरातीबाबत 30 दिवसात बाजू मांडा. जयपूर ग्राहक वाद निवारण मंचानं अभिनेत्यांना नोटीस बजावली. 10 कोटींच्या कर प्रकरणामध्ये शाहरुख खानला मोठा दिलासा, तर ITATनं रावण चित्रपटाशी संबंधित कोटींच्या कर पुनर्मूल्यांकन प्रकरणामध्ये आयकर विभागाला आदेश नाकारला. दुबईमध्ये आज भारत विरुद्ध न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम थरार रंगणार, तर चॅम्पियन्स ट्रॉफीवर तिसऱ्यांदा नाव कोरण्याची भारताकडे संधी. न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकली. तर आता काहीच वेळामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या या सामन्याला, अंतिम सामन्याला सुरुवात होणार आहे. सध्या न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय.